समोर समोर नका नाही प्लीज. थोडा बाजूला ये. चला डॉक्टर हसन इथे मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. 12th मॅन दोन्ही टीमचे. आणि दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी इथे अनिवार्य असणं गरजेचं आहे. मॅच जेव्हा जेव्हा होईल आणि जेवण 2 गोष्टी अनाउन्स कर. बदलापूर आणि शहापूर या दोन दोन टीम दरम्यान ही लढत आहे. बीएमपीए अव्हेंजर संघ आपण देखील यायचंय. तुम्हाला या सामन्यांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल पार्टिसिपंट ट्रॉफी तुम्हाला इथून दिली जाईल. बीएमपीए अव्हेंजर्स प्लीज वेलकम ॲट द एक्स. या आपण कॉम्बॉक्स पाशी या. तुम्हाला इथे या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. असाच सहभाग दरवर्षी सालाबाद प्रमाणे आपण द्याल. प्रवीण आणि महेश देशमुख आणि प्रवीण डोंगरे. अरे बापरे, शहापूर म्हटल्यानंतर मी श्रावण डोंगरेचं नाव बऱ्याचदा ऐकतो आणि कदाचित त्याच कुटुंबातील असावेत. इथे गोलंदाजीला सुरुवात. शहापूर चेस करत आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न झालाय. अपील होतीये. गोलंदाजाचं नाव काय? पाठवा ना 12th मॅन. बॉलर्स नेम प्लीज. द्या ना त्यांना पेनल्टी द्या. नाही तर कारण काय की प्रॉपर हा मग ते बॉल पडायच्या आतच यायला पाहिजे ना. आपण प्रत्येक वेळी इतक्या रिक्वेस्ट करतोय सगळ्यांना. हात जोडून रिक्वेस्ट करतोय या प्लीज. तेव्हा जो बॅट्समॅन बॅटिंग नहीं तो रखो एक मिनट, क्योंकि क्या मालूम ऐसा नहीं होता हम लोग हर एक टूर्नामेंट अभी बोलेंगे नहीं तो नहीं होता अच्छा. नहीं इतना बड़ा टूर्नामेंट होता है उसके वर्ष इतना आउट रहता है. यस यस यस. नेक्स्ट टाइम से सबको काला कोट मिलेगा और उधर खाना खिलाने में पानी पिलाने में सबको काम करने का है. पस्तीस धावांची गरज आहे आणि रन्स जाऊन पोहोचल्यात 6. नाही कसं आहे की तुम्ही इथे जेव्हा पाली ट्रॉफी होते किंवा तुम्ही इथे चॅलेंजची स्पर्धा पाहाल, इथं पाय ठेवायला जागा नसते. इतका क्राऊड असतो. इतके जण ओरडत असतात. सगळीकडून चारही साईडने डीजे चालू असतात आणि तरी देखील ते खेळत असतात. 4-4 कॉमेंटेटर इम्प्लिमेंट असतात आणि आपण सांगू की आता खेळतानाच बोलू नका, तर मग ते एक्झिक्यूट होणं म्हणजे सगळी लिंक तुटून जाणार आहे. सो वळूयात आपण मैदानाच्या दिशेनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावर. गोलंदाज तयार. इट्स स्टँड अँड डिलिव्हर्ड. सुपर. सरळ पाठवलाय. आशा पाटील स्टँडला मानवंदना देत असताना ठोकलाय. इथे षटकार. 6. 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना डॉक्टर महेश आणि डॉक्टर प्रवीण यांच्या जोडीनं पहिल्याच षटकात 13 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 13 ऑन स्कोर कार्ड. 13 ही धावसंख्या. विजयाकरता अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. 22 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा जे तुम्ही पाहतायत. खर तर ऑर्गनायझिंग कमिटीचे आभार मानले पाहिजेत की इतक्या चांगल्या दर्जाची क्रिकेट स्पर्धा तुम्ही राबवताय. विशेष करून क्रिकेटचा बूम इतका आहे की प्रत्येक असोसिएट्स ज्या आहेत, जसं की डॉक्टर असोसिएशन झाली, इंजिनियर्स असोसिएशन असतील किंवा मग शिक्षक पेशातली लोक असतील किंवा बिझनेसमन्स असतील, प्रत्येकाच्या प्रीमियर लीग आपण आता पाहतोय.
डॉक्टर राजेश. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू येऊन आदळला पायावर. आणि त्यानंतर पहा, डॉक्टर महेश खूप चांगले प्रयत्न जरूर केलेत धावगती तैनात करण्याची, परंतु देन कॉल फ्रॉम डॉक्टर प्रवीण दॅट नो, थांबायला सांगितलं. की मी बऱ्याचदा म्हणतो की येस, नो अँड वेट, दीज आर दी थ्री कोऑर्डिनेटिव्ह वर्ड्स विच यू हॅव टू इम्प्लिमेंट ड्युरिंग युअर रनिंग बिटवीन द विकेट. आणि त्याचा वापर इथे चांगले करतायत ते दोन्ही फलंदाज तयार. ओव्हर द विकेट, फटका चांगला आहे, बॉल चालला लॉंग ऑफ मध्ये आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. फक्त इथे सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 14 या अंकावर. महाराष्ट्राच्या मातीसाठी आबासाहेबांची शिकवण काय आणि त्या दारोष्ण मातीसाठी 32 वर्ष आपल्या खांद्यावर ज्यांनी लिलयात हे स्वराज्य पेललं, ते धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. 14 मे 1657. खर तर त्यांना देखील इथून एक मानवंदना. चांगली गोलंदाजी आणि पाय यष्टीचित करण्याचा प्रयत्न झालाय. फार हुशार अंपायर तुम्ही स्क्वेअर लेगला पाहतायत. खर तर भिवंडी म्हटल्यानंतर अझीम अब्दुल्ले सर आणि त्यांच्या पूर्ण स्क्वॉडला ऑफिशियली खूप एक मोठी स्टार रेटिंग आहे. त्यामुळे इथे अत्यंत निष्णात पंच म्हणून काम पाहतायत. नाबाद घोषित केलंय, पॉकेटमध्ये सेफ आहे. डॉक्टर प्रवीण डोंगरे. 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 21 येस डॉक्टर महेश, माफ करा, जे स्ट्रायकर एंडवर आहेत. गोलंदाजी करता डॉक्टर राजेश. पुन्हा एकदा सज्ज ओव्हर दी स्टम्प्स. बॅटन पॅड मधून सेल्फ फॉलो थ्रू पहा किती स्ट्रॉंग आहे. आणि आता परतावं लागेल डेफिनेटली. डॉक्टर महेश हॅज टू डिपार्ट, ज्यांना इथे धावचीची संधी आणि त्या संधीचं सोनं फॉलो थ्रू मधून गोलंदाजानं केलं. डेफिनेटली बॅट्समन आउट. अरे अरे 14 या धावसंख्येवर गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विद्यार्थी दशेतला आकडा जो 35 फार महत्वाचा असायचा, आता कदाचित तो शहापूरकरांकरता महत्वपूर्ण आहे. प्रवीण डोंगरे आणि नवीन बॅटर डॉक्टर किशोर क्रीडांगणावरती. बॅटचा बॉटम घेऊन चेंडू घरंगळत निघालाय. मिड विकेट मध्ये, शॉर्ट मिड विकेट मधून फक्त एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. संकेत होते त्या बॉलवर, डॉक्टर संकेत. इथून एक सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल पोहोचली आहे 15. विजयाकरता आता 20 धावांची बरोबर गरज आहे. शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक राहतोय. सेकंड ओव्हर जे खरं तर प्रगतीपथावर आहे. बॉल तयार. स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि तितकंच अत्यंत दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. म्हणजे क्रिकेट खेळता खेळता कधी फुटबॉलला सुरुवात झाली हे देखील कळलं नाही, परंतु फुटबॉल आणि क्रिकेटचा फार जवळचा संबंध आहे. मी त्याचा दाखला याकरता देतो की 2007 ला आहे ना, युरोपातील फुटबॉलच्या स्पर्धा खरं तर भारतातल्या एका मोठ्या मॅनेजमेंट कमिटीच्या व्यक्तिमत्वाच्या डोक्यात ती संकल्पना भिडत होती आणि DLF न त्याला दुजोरा दिला आणि पहिल्यांदा IPL म्हणजे फुटबॉल मधल्या ज्या लीग्स नावाची जी कॉन्सेप्ट होती ती क्रिकेटमध्ये आली आणि पहिल्यांदा आपण 2007 ला IPL पाहिलं. अगदी डेफिनेटली एक चांगली स्पर्धा आणि तदनंतर आता या लीग नावाच्या संकल्पना आपण देखील इथे एक्झिक्यूट करतोय. नवीन गोलंदाज डॉक्टर चंद्रभूषण, माफ करा. 16 धावसंख्या धावफलकावर आहे. गोलंदाज तयार. मागच्या क्षेत्रात फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं चेंडूनं. एक सिंगल जी धावफलकावर कनेक्ट होईल. सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल पोहोचली आहे 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता पाठलाग सुरू आहे खरं तर 35 या धावसंख्येचा. 18 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 11. 11 बॉल्स आर देअर अँड नाऊ 18 ऑन रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. फुल टॉस पाठवलाय लॉंग ऑनचा क्षेत्र इन फ्रंट ऑफ दी विकेट. ओव्हर दी हेड ऑफ दी बॉलर हा फटका जिथे फंबल झाला आणि त्यानंतर धावा कंप्लीट केल्यात त्या दोन धावांच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचले 19 ऑन स्कोर कार्ड. 19 धावा. शेवटचे 10 बॉल या सेशन मधले शिल्लक आहेत. विजयाकरता टोटल 35. हा फटका इथे पहा, ताकद नव्हती आणि त्यापेक्षाही भयानक क्षेत्ररक्षण. आय एम स्पीचलेस नाव.
इथे कदाचित थोडस थॉटलेस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अगर मी खर तर भिवंडीचे आमचे मशहूर समालोचक सिद्दीक बाबे सर नेहमी म्हणतात की अगर बैंक बैलेंस कम होना तो खर्चे पे भी ध्यान देना चाहिए. तसा कदाचित इथे धावसंख्या कमी आहे आणि त्याच वेळी जर तुम्ही अशा धावा गमावताय, गोलंदाज तयार. स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तो देखील यशस्वी. सलामीवीर डॉक्टर प्रवीण कम्मालीचं प्रदर्शन करतायत. कदाचित टेस्ट क्रिकेट मधला एखादा वेस्ट इंडिजचा खेळाडू क्रीडांगणावरती असावा. कॅप तशा पद्धतीने परिधान केली आहे, एक स्टायलिश स्ट्रोक खेळतायत. डेफिनेटली आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवतायत. बॅटन पॅड मधून फक्त समोरच्या दिशेने इन फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तो देखील इथे पूर्णत्वास. आणि याच 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. संघाची टोटल 24 11 धावसंख्येची आता गरज आहे आणि इथून चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडू 11 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये. कदाचित एक कॅच जर तो पकडला असताना तिथे 2 देखील वाचले असते आणि आता सामन्याची चित्र काहीतरी वेगळी दिसली असती. एका बाजूला बदलापूर आणि एका बाजूला शहापूर. खरं तर बदलापूर शहराची देखील एक ऐतिहासिक स्टोरी आहे, ती तुमच्यापर्यंत मी जरूर पोहोचवेन. इथे गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टम्प्स. बॅट ब्रश झाली खरं तर ग्राउंडला आणि त्यानंतर पहा लॉंग ऑफ मध्ये जे धावफलक एका आकड्याच्या मदतीनं. बदलापूर या विभागाला बदलापूर नाव का पडलं? कारण रायगड आणि ठाणे आणि त्यानंतर सुरत गुजरात यामधला इतिहासातला महत्वाचा जो दुवा होता ना, ते बदलापूर हे गाव होतं. इथे घोडे बदलले जायचे, म्हणजे त्यांचा दम, म्हणजे पुढच्या प्रवासाकरता खरं तर छत्रपती तिथे घोडे बदलायचे, म्हणून त्या गावाला नाव पडलं बदलापूर. आणि यस, तिथून दुसरा प्रवास सुरू व्हायचा. कदाचित इथे देखील धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25. 10 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच यानंतर तुमच्या भेटीला येईल. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 10 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन 6 बॉल. वाडा आणि नवी मुंबई दोन्ही टीम बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. बॉलर गोलंदाजाचं नाव शशांक शुक्ला, डॉक्टर शशांक शुक्ला. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. हा चुरशीचा आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉल. फुलटॉस होता, फक्त दिशा दिली आहे. वाडा फिल्डिंग. खूप चांगले प्रयत्न, सलाम आहे त्या प्रयत्नांना. आणि कदाचित हा झेल जर घेतला असताना, जसा रोहित गुरुनाथ शर्माचा झेल 2023च्या वर्ल्ड कपला खर तर त्या ऑस्ट्रेलियाच्या हेड न पकडला, कदाचित तशी झेल ही होऊ शकली असती आणि अक्षरशः डोक्यावर घेतलं असतं नवी मुंबईकरांनी, त्यांना माफ करा बदलापूरकरांनी. स्विच इट. व्हॉट अ स्ट्रोक. सुपर. इथे पाठवलाय 6 धावांसाठी. टिपिकल भिवंडी क्रिकेटची आठवण करून देणारा हा फटका. 6 धावांसाठी षटकार. आता समीकरण बदललंय. फक्त विजयाकरता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज आहे. ओनली 2 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन. वाडा बनाम नवी मुंबई. इस मैदान पर अगला खेल शुरू होने जा रहा है. अगली मैच. इथे आणखीन एक ड्रॉप. कदाचित तोच खेळाडू, तशीच क्षणचित्र आणि इथे दुसरा झेल ड्रॉप झालाय. सामना बरोबरीत सुटलाय. शेवटच्या एका धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. गोलंदाज तयार. आणि पहा, त्या विजयाची धाव घेत असताना सामना जिंकलाय शहापूरच्या ऐतिहासिक मातीनं. त्यांना इथून मात्र मनापासून अभिनंदन.